स्त्री पुरुष मैत्री आणि दोन अटी. लेखक किरण येले. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. मैत्रीची वीण ज्या स्त्रीसोबत जुळते ती मैत्रीण. वीण म्हणजे दोन वेगळ्या गोष्टी एकत्र जुळवणारा बंध, म्हणजे बंधनच जे असतं पण जाणवत नाही असे बंध वीण बनतात. जी जाणवते दिसते ती शिवण. स्त्री पुरुष मैत्री म्हणजे झुळझुळीत तलम कापड. ते जितकं तलम तितकं त्यावर शिवण मारताना चुण्या पडण्याचा धोका अधिक. एखाद्या शिवण कारागिराला तलम कपड्यावर शिलाई मारताना पाहिलं तर तुम्हाला दिसेल तो एकाग्रतेने कपड्यावर पडणाऱ्या विणीकडे शिवणीकडे लक्ष ठेवत अलवारपणे कधी ते तलम कापड ताणून धरत, कधी मोकळं सोडत असं हाताळतो की कपड्यावर दोन वेगळे जोड एकत्र जुळले जातात. त्यावर वीण आहे हे कळत नाही. शिवणीच्या जागी एकही चुणी पडत नाही. स्त्री पुरुष मैत्री ही अशा तलम कपड्यावरली वीण असते ज्यात एक जरी चुणी असेल तर ती मैत्रीच बेडप दिसू लागते. पाहणाऱ्याला त्या मैत्रीतली कृतज्ञता दिसत राहते. स्त्री पुरुष मैत्री हे नातं आपल्याकडे अलीकडे आलं आहे. मला आठवते मी शाळेत असताना आम्हा मुलग्यांपैकी कोणी दंगा केला तर त्याला शिक्षा म्हणून मुलींच्या शेजारी बसवलं जायचं. महाविद्यालयात शिकत असतानाही मी मुलींशी बोलायला घाबरायचो. एक प्रसंग आठवतोय. त्या काळात मी बऱ्यापैकी नृत्य करायचो. त्यावेळी एक मोठी आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धा षण्मुखानंद हॉलमध्ये व्हायची. आमचं महाविद्यालयसुद्धा त्यात भाग घ्यायचं. सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक अरुण चांदीवाले आम्हाला शिकवायला यायचे. एका वर्षी त्यांनी एक आदिवासी लोकनृत्य निवडलं. त्या नृत्यात तरुण तरुणींच्या 6 जोड्या होत्या. एकदा चांदीवाले सरांनी असा नृत्यक्षण सांगितला ज्यात दोघांनीही एकमेकांच्या कमरेवर हात ठेवत ठेक्यावर पावलं टाकायची. त्यापूर्वी मी कधी कुणा तरुणींशी फार बोललोही नव्हतो आणि इथं एकदम कमरेवर हात ठेवायची वेळ आल्यावर मला घाम फुटला. मी वरच्यावर हात ठेवत नृत्य करू लागलो. त्यामुळे आम्हा दोघांची पावलं वेगवेगळी पडू लागली. सरांनी 2 वेळा सांगून पाहिलं पण माझं अवघडले पण जाईना. तेव्हा सर म्हणाले, तू थोडा वेळ बसून विचार कर असं का होतंय. मी अर्धा तास बाजूला बसून होतो. समोर सराव सुरू होता. इतक्यात एक मित्र आला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवत सराव पाहू लागला आणि मला कळलं. मी सरांना सांगितलं, मी तयार आहे. त्यानंतर आम्हा दोघांची पावलं तालावर पडू लागली. मी त्या मुलीला मित्र समजून नृत्य करू लागलो होतो. तेव्हापासून मैत्रीण माझ्यासाठी मित्र झाली. अर्थातच ती सुरुवात होती मैत्रीची. मग आई, बहीण, पत्नी आणि काही मैत्रिणींनी मला बाईच्या कविता दिल्या. बाईच्या कविता हा संग्रह वाचून काही फोन आले. ते ऐकता ऐकता कदाचित हळूहळू माझ्या आतच एक मैत्रीण तयार झाली असावी. प्रत्येक पुरुषाला एक मित्र हवा असतो आणि प्रत्येक स्त्रीला एक जवळची मैत्रीण हवी असते. दोघांच्याही मैत्रीच्या गरजा वेगळ्या असतात. पुरुषाला आनंद वाटून घेण्यासाठी मित्र हवा असतो आणि स्त्रीला आतल्या गुजगोष्टी सांगण्यासाठी मैत्रीण हवी असते. पुरुष आनंदी असतात तेव्हा मित्रासोबत राहणं जास्त पसंत करतात. तणावात असतात तेव्हा एकटे राहतात. पुरुष त्यांचा तणाव कुणाला सांगत नाहीत. त्यामागे अनेक कारणं आहेत. स्त्रिया आनंदाचे क्षण सांगतात पण जवळच्या मैत्रिणीला त्यांना प्रकर्षाने सांगायचा असतो तो मनातला तणाव. कारण त्यांच्या मनात अनेक तणाव असतात. पुरुषांना फक्त करिअर, कार्यालय किंवा नातं असा एक किंवा दुपदरी तणाव असतो. स्त्रियांसाठी करिअर, नवरा, नाती, सासर, माहेर, कार्यालय, घर यातील काही किंवा सगळीच तणावस्थळं असू शकतात. कुणाशीही बोलता येत नाही कारण बदनामी आणि सल्ले देत सुटण्याची भीती. यामुळे ती त्याच मैत्रिणीकडे जाते जी कुणालाही चूक किंवा बरोबर ठरवणार नाही, फक्त ऐकेल. बाईला कधी तिचा तणाव ऐकणारी तर कधी तिचं अघळपघळ बोलणं शांतपणे ऐकणारी, कधी खिलाडू वृत्तीने तिचे टोमणे ऐकणारी, कधी तिच्याशी खोटं भांडणारी, कधी तिला बापासारख्या आज्ञा देणारी पण तरीही तिच्या आज्ञेत राहणारी व्यक्ती हवी असते. ती व्यक्ती पुरुष असेल
तर तो संरक्षक म्हणून सोबत राहणारा, पण त्या बदल्यात काहीही अपेक्षा न करणारा आणि कोडकौतुक करणारा हवा असतो. महाविद्यालयात शिकत असताना सुब्बू नावाचा साधा देवभोळा मुलगा आमच्यासोबत शिकत होता. त्याच्या कपाळावर नेहमी चंदनाचा आडवा टिळा लावलेला असायचा. मुली नेहमी कॅन्टीनमध्ये, पिकनिकला, रेस्टॉरंटमध्ये त्याला जायला बरोबर घ्यायच्या. एकदा चित्रपट पाहायला जाताना त्या सगळ्यांनी मिळून त्याचं तिकीट काढलं आणि ही बातमी कळल्यावर आम्ही सारे अवाक झालो होतो की त्याच्यामध्ये त्यांना काय दिसलं बुवा. आता कळतंय की त्यांना त्याच्यामध्ये मैत्रीण दिसली होती. काही वर्षांपूर्वी मी एका कंपनीतली नोकरी सोडताना तिथली एक लग्न झालेली तरुणी रडू लागली. मी म्हटलं, तू का रडते आहेस? आपण फोनवर बोलू शकतो की? तर म्हणाली, हो बोलू शकतो, पण मी माझ्या आजारी आईविषयी सांगताना तुझे डोळे हळुवार व्हायचे, ते फोनवर नाही दिसणार. तुला माहिती आहे तुलाच मी का सांगायचे? कारण धीर देणारं तू बोलायचं नाहीस, पण तुझे डोळे बोलायचे. अशीच एक मैत्रीण मला म्हणाली, तू मला जवळचा का वाटतोस माहिती आहे? तुझ्या डोळ्यात मला कधीच माझं बाईपण दिसलं नाही. सगळ्या गोष्टी तुला सांगाव्या वाटतात कारण तू मला मित्र नाही मैत्रीण वाटतोस. वेळ प्रसंगी मला रागावतोस. मला वाटतं माझं हे मैत्रीण होणं बाईच्या कविता आणि मोराची बायको या कथासंग्रहाने शिकवलं. बाईच्या कवितांनी मला मैत्रिणी दिल्या. त्यात माझी आई आहे, बहीण आहे, बायको आहे आणि अशा काही स्त्रिया आहेत ज्यांना मी कधी भेटलोही नाही. या सगळ्यांनी मला बाई समजावून सांगण्याचा जो प्रयत्न केला त्यातून बाईच्या कविता आल्या. अनेक बाया मला विचारतात की आम्ही बाया असून आम्हाला जे समजलं नाही ते कसं लिहिलंत? मलाही त्यावेळी माहीत नव्हतं, पण नंतर स्वतःचं निरीक्षण करताना हळूहळू माझ्या लक्षात आलं की माझ्या आतच एक बाई असावी आणि ती माझ्यातली बाई माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. ती माझ्याशी बोलत असते, काही सांगत असते, टीका करत असते, टोमणे मारत असते, प्रेम करत असते, लाड करत जवळ घेते, कधी रूप पालटून कथा बनते, कधी मला उणिवा दाखवून टीका करते. माझी स्तुती ती कधीच करत नाही. बाईला आपल्या पुरुषात काही ना काही उणीव दिसतेच, तसं तिला माझ्यात काही ना काही उणीव दिसते. आणि मग बाहेरची माणसं मला किंवा माझ्या कवितांना किंवा कथांना कितीही चांगलं म्हणत, माझ्या आतली ती मैत्रीण मला नेमक्या उणीवा दाखवत राहते. ही मैत्रीण सतत सजग असते. मागे एक हिंदी कवयित्री मैत्रीण म्हणाली, मेरे सपने में आज भी मोर आता है. आणि मी पटकन बोलून गेलो, ये तो स्टोरी है, आप लिखो. तर ती म्हणाली, इसमें क्या स्टोरी है? ऐसे तो बहुत लोगों को बहुत सपने आते रहते. तिचं लग्न झालं होतं आणि तिला एक छोटा मुलगा होता. मी पुन्हा म्हटलं, मुझे पता नहीं पर मुझे लगता है इसमें स्टोरी है, आप लिखो. तर म्हणाली, मुझे कथा लिखना नहीं आता, आप ही लिखो. मी म्हटलं, मोर आपके सपने में आ रहा है, मैं कैसे लिखूं? तो संवाद तिथेच थांबला. मनात विचार आला की स्वप्नात मोर येणं हे एका सुप्त इच्छेचं लक्षण असेल. लहानपणापासून लग्न झाल्यावरही स्वप्नात मोर येत असेल तर ती सुप्त इच्छा अजून पूर्ण झाली नाही असा त्याचा अर्थ असावा का? एका लग्न झालेल्या स्त्रीच्या मनात अजून मोर का येत असावा? कशासाठी? 35 वर्षाच्या स्त्रीच्या स्वप्नात किमान 25 वर्षे मोर येत असेल तर त्यामागे काय संदर्भ असतील? त्यावरचं तर्कशास्त्र काय असेल? आणि मग काही दिवसांनी माझ्या स्वप्नात एक मोर आला. त्यानंतर एक दिवस स्वप्नात मला मोरासोबत खेळणारी एक अल्लड मुलगी दिसली आणि मोराची बायको कथेची सुरुवात झाली. ती कथा त्या मैत्रिणीची नाही, पण त्या कथेला कारणीभूत माझ्या आतली स्त्री ठरली असावी. आजही कोणताही चित्रपट पाहताना मी हळवा होतो.
कथा लिहिताना, संवाद लिहिताना डोळे पाणावतात. कदाचित मैत्रिणींनाही माझ्या आत बाई जाणवत असावी आणि म्हणून त्या त्यांचे गुज मला नाही तर माझ्या आतल्या बाईला सांगत असाव्यात, ही शक्यता नाकारता येत नाही. नातं कोणतंही असो, त्याला अनेक आयाम असतील तरच ते कायम टिकतं. पुरुष पुरुष किंवा स्त्री स्त्री मैत्री सहज आणि सोपी आहे, मात्र स्त्री पुरुष मैत्री सोपी नाही. त्यात सहजता नसेल तर ती इतरांना दिसते. या नात्यातला गढूळपणा इतरांना लगेच लक्षात येतो. कोणत्याही माणसाचं वर्तन अभ्यासायचं असेल तर बोलताना त्या माणसाच्या डोळ्यात पाहत राहिलात की लक्षात येतं तो माणूस खोटं बोलतोय की खरं. एकदा एका जंगलप्रेमी मित्राला मी विचारलं होतं, तुला वन्य प्राण्यांची भीती वाटत नाही का? तर तो म्हणाला होता, कोणताही प्राणी समोर आला की त्याच्या डोळ्यात आपण पाहिलं तर त्या प्राण्याच्या मनात काय चाललंय हे लक्षात येतं. माणूस लाख खोटं बोलू शकतो, पण त्याचे डोळे खोटं नाही बोलत कधीच. आणि समोरची व्यक्ती जर स्त्री असेल तर तिला डोळे वाचण्याची शक्ती उपजत असते. मैत्रिणीचा खरा मित्र होण्यासाठी तुमच्या डोळ्यातला पुरुष संपणं ही पहिली अट आहे. सोबत स्त्री असतानाही ज्याचे डोळे स्वच्छ राहतील तोच पुरुष मैत्रिणीची मैत्रीण होऊ शकतो. पण यात दुसरी अट अशीही आहे की मैत्रिणीनेही पुरुषाला मैत्रीणच मानायला हवं किंवा तिने पुरुषाचा मित्र व्हायला हवं. हे दोन्ही बाजूंनी असेल तरच त्यात निर्मळता असेल. एखाद्या आरशावर पडून प्रकाश परत येतो तसे असतात मनातले विचार. समोरच्याला ते लगेच जाणवतात. कोणत्याही विचारलहरी एक दुसऱ्याला जाणवतात. म्हणूनच मी आधी म्हटलं की ते काचेचं भांडं आहे, ते सांभाळणं इतकं सोपं नाही. स्त्री स्त्री मैत्री सहज आणि सोपी आहे, पण पुरुष स्त्री मैत्री सहज आणि सोपी नाही. माझ्या कवितेत एक ओळ आहे, एकांतातलं नीरव बोलणं तुझं ज्याला समजेल तो पुरुष, मनातल्या मनातलं लाजणं तुझं ज्याला उमगेल तो पुरुष. तो पुरुष कधी भेटेल कुठे भेटेल माहीत नाही. तो पुरुष कधी भेटेल कुठे भेटेल माहीत नाही काही. 7 जन्म सरले तरी सापडत नाही बाई. स्त्री पुरुष मैत्रीमध्ये दोघांनाही आपलं लिंगभान सोडून समान पातळीवर यावं लागतं. ते कठीण पण जमलं तर समुद्रतळाशी असलेला मोती सापडतो, नाहीतर अळवावरचं पाणी. धन्यवाद.